जी आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवा अल्फान्सो मँगो आईस्क्रीम। त्याचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे। आंब्याचा मी पल्प काढून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर लागणार आहे, 1 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी फ्रेश क्रीम आणि 2 वाट्या आपल्याला दूध लागणार आहे। हे दूध आपण तापवलेलं नाही आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला पहिले दूध घालायचं आहे। 2 वाट्या दूध घालते आहे, अर्धी वाटी पिठी साखर, 1 वाटी मिल्क पावडर टाकायची आहे आणि हे छान फिरवून घ्यायचं आहे। दूध फिरवून झालेलं आहे। आता आपल्याला हा मँगो पल्प यामध्ये टाकायचा आहे, परत हे फिरवून घ्यायचं आहे। वो पल्प सुद्धा फिरवून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करून परत फिरवायचं आहे। मी हा इथे आईस्क्रीमचाच कंटेनर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे। आता आपण 5 ते 6 तास हे फ्रीजरमध्ये ठेवून घेऊया। ढक्कन आपल्याला छान टाईट लावायचं आहे। आईस्क्रीम मी बाहेर काढून ठेवलेली आहे। थोडा वेळ आपल्याला ही अशीच राहू द्यायची आहे आणि नंतर परत मिक्सरला फिरवायची आहे। आईस्क्रीम मी परत फिरवून घेतलेली आहे। आता ती आपल्याला परत या बॉक्समध्ये टाकायची आहे। मी इथे अल्फान्सो मँगोचे छोटे छोटे पीसेस कट करून घेतलेले आहे, ते सुद्धा आपण यामध्ये आता ॲड करूया। सर्व मिक्स करायचं आहे। परत झाकण लावून आणि 5 ते 6 तास आपल्याला ही आईस्क्रीम फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। आता आपण आईस्क्रीम उघडून बघूया। वाव, किती मस्त झालेली आहे बघा। आता आपण आईस्क्रीम काढूया। बघू शकता आपली आईस्क्रीम किती मस्त झालेली आहे। प्रकारे रेडी झालेली आहे आपली यम्मी यम्मी अशी मँगो आईस्क्रीम। ही आईस्क्रीम करायला खूपच इझी आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करा। ही रेसिपी माझ्या मैत्रिणींनी दीप्ती देशमुखने मला शिकवलेली आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।